रोहित आणि अल्ताफ आपला पाहायला भेटतो सलामीचे बल्लेबाज आणि गोलंदाज पाहायला भेटतो मुरबे संघाकडून. रोनित येतोय पहिले षटक घेऊन मुरबे संघाकडून पहिले षटक घेऊन येतो. रोनित स्ट्राईकला येतो. रोहित आणि स्ट्राईकला येतो अल्ताफ. गोलंदाज पाहायला भेटतो रोनित. संघर्ष मुरबे संघाकडून. चला सामना चालू करायचा लवकर. पंच काय झालं सामना चालू करायचा लवकर. चला सामना चालू करा लवकर. मुरबे संघ स्ट्राईकला फलंदाज पाडतो रोहित. न स्ट्राईकला येतो अल्ताफ. गोलंदाज पाहायला पडतो रोनित. चला समीर खान सामना चालू करायचा आहे. सामना स्टार्ट होतो इथे. पहिला चेंडू घेऊन येते रोनित. स्ट्राईकला येतो रोहित. सुपर 8 मधला सामना आपला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू डॉट येतो. पहिला चेंडू इथे डॉट आलेला चेंडू. चांगला फटका टॅपचा फटका रनरचा चान्स आहे इथे. ओ इथे चान्स गमावलेला आहे. एक धावाने आपल्या संघाचं खातं खोलतोय इनविजिबल संघ. आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतो अल्ताफ पाहायला भेटतोय. पुन्हा सजल गोलंदाज रोनित. स्ट्राईकला तो अल्ताफ. लेफ्ट आर्म बॅट्समॅन आपला पाहायला भेटतोय. हो चांगला चेंडू पाहायला भेटतोय. डॉट येतो चेंडू इथे. हो चांगला चेंडू नवसवला चेंडू. चेंडू जातो एस्टिरेकनच्या हातामध्ये. पुन्हा एक डॉट चेंडू येते. हो पंच हात दोन्ही समांतर करता वाईट येतोय. एक धावाने धावसंख्या जाते. 2 झालेल्या धावसंख्या. पुन्हा एकदा वाईट येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू येत आहेत. धावसंख्या झाली ती 3. चेंडूचा जर विचार केला तर आपण चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. पुन्हा सजल गोलंदाज रोनित. स्ट्राईकला येतो अल्ताफ. ओ पॉईंटला मारला चेंडू. एक धाव येते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या येते 4 बिनबाद 4. टॅपचा फटका आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी होते इथे. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या पहिल्या षटका समितीची धावसंख्या झाली ती इनविजिबल संघाची बिनबाद 5. धन्यवाद 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 डीजे. पाहिजे नवीन गोलंदाज कोण येतोय. अनिश आलेला गोलंदाज. संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज अनिश. स्ट्राईकला येतो रोहित. चला स्टार्ट करा सामना. पहिला चेंडू घेऊन येतो अनिश. स्ट्राईकला येतो रोहित. चांगला फटका कडक प्रहार. खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. इंडिव्हिज्युअल संघाची 9 झालेली आहे. धन्यवाद डीजे. पुन्हा सजल गोलंदाज अनिश. स्ट्राईकला येतो रोहित.
हो चांगला चेंडू स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गतीपर्यंत पाहायला भेटते. समजलेला न समजला चेंडू डॉट येतो चेंडू इथे. चांगला फटका ब्लॉक चेंडू खोदून काढायला येतोय चौकार. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत पाहायला भेटते ती बिनबाद 13. चला पुन्हा सजल गोलंदाज अनिश. चांगला फटका पाहायला भेटोय कार्पेटच्या. हो चांगला चेंडू पाहायला भेटतो इथे. एक धाव इथे कंप्लीट केला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो 22च्या रूपामध्ये. एक धाव येते इथे. जर चेंडूचा विचार केला आतापर्यंत चेंडू फेकून झालेला आहे 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले. थोडं क्षेत्रक्षण बदल करताना आपल्याला पाहायला भेटतं मुरबे संघ लेफ्ट आर्म फलंदाज थोडं क्षेत्रक्षण बदल करताना आपल्याला पाहायलाच भेटणार आहे. धाव संख्येला ती बिनबाद 14. हो चांगला चेंडू डॉट येतो चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय अनिश आपल्या संघासाठी. हो चांगला कवरनामाला फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 वाढते. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. चला घाई करा. 18 झालेला आहे. चला मुरबे संघ थोडं घाई करायचं आहे आपण. अजून आपल्याला दोन का 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत अजून. 18 झाला आहे धावसंख्या. पाहूया आता नवीन गोलंदाज कोण येतोय. वैयक्तिक पहिल्या षटकाने संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन येतो गोलंदाज. पाहूया कोण येतो नवीन गोलंदाज. घृतेश आलेला आहे गोलंदाज. मुरबे संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो घृतेश. पाहायला भेटतोय गोलंदाज मार्फत. पहिला चेंडू टाकला सज्जल गोलंदाज घृतेश. टाकलाय तो रोहित. फुलटा चेंडू पुरेवर चेंडू फायदा घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या ती आतापर्यंत 22. बिनबाद 22. चांगली फलंदाजी करतोय इनविजिबल संघ रोहितच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला भेटला. पुन्हा एकदा टॅपचा फटका. पाहूया क्षेत्रक्षणात येते. एकच धाव भेटणार आहे ते. धावसंख्याला ती 23. चांगला फटका पाहायला भेटला. तिथे चेंडू अडवला गेलेला होता. एक धावाने समाधान मानावं लागेल. पुन्हा सजल गोलंदाज ध्रुवेश पाहायला भेटतोय. फलंदाज पाहायला भेटतो आपल्याला अल्ताफ. ओ पाहूया 85 गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय इनविजिबल संघाला अल्ताफच्या रूपामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय.
राहुल आलेला फलंदाज. हो, हलक्यात खेळला चेंडू पाहायला भेटतो. एक धाव इथे कंप्लीट केलेला आहे. एक धावाने धावसंख्या होते एक गडीच्या मोबदल्यात 24 झालेली धावसंख्या. आता चेंडूचा विचार करा. आतापर्यंत चेंडू फेकून झालेले 4. अजून तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. फुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय. समोर दिशेने मारा चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार. येतो चौकार. धाव संख्या झाले 4 नि वाढवते इंडिव्हिज्युअल संघाचे एक गडीच्या मोबदल्यात 28. काय फटका सजवलाय. समोरच्या दिशेने फटका मारला होता. रोहितच्या बॅटमधून एक उत्कुंद असा फटका पाहायला भेटला. इथे शेवटचा चेंडू आहे. चलो अभि जल्दी चलो. चला शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातला. चलो जल्दी चलो अभि. पुन्हा एकदा टॅपचा फटका. कव्हरच्या दिशेने मारला पॉइंटला. येतो चौकार. धाव संख्या 4 नि वाढते. 32 झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. त्याला पाणी द्यायचं आहे. अभिषेक पाणी द्यायचं आहे. चला शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज मुरबे संघाकडून निर्भय आलेला आहे. स्ट्राईकला फलंदाज पडतो राहुल. शेवटचं षटक आहे. धाव सांगितले आतापर्यंत एक गडीच्या मोबदल्यात 32 धावा झाल्यात. पुन्हा सजल गोलंदाज निर्भय स्ट्राईकला येतो राहुल. शेवटचं षटक आहे. हो, चांगला चेंडू पाहायला भेटतोय. इथे रनाचा चान्स आहे. पाहूया इथे गडी बाद होतोय रोहितच्या रूपामध्ये. दुसरा गडी बाद होतोय इंडिव्हिज्युअल संघाचा रोहित. पाहूया आता नवीन फलंदाज कोण येतोय रोहितची जागा घेण्यासाठी. आता नवीन फलंदाज पाहायला सैबाज आलेला आहे इंडिव्हिज्युअल संघाकडून. सैबाज पाहायला भेटतोय. एक अनुभवी खेळाडू पाहायला भेटतोय. एक जुना जाणता खेळाडू पाहायला भेटतोय सैबाज. पुन्हा सजल गोलंदाज निर्भय. आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव येते इथे. धाव सांगितलं ती 33 2 गडीच्या मोबदल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर शिल्लक. पुन्हा एकदा बॉक्सरमध्ये गडी बाद होतोय. 6 येतोय इथे. गडी बाद होतोय इथे. तिसरा धक्का बसतोय राहुलच्या रूपामध्ये इंडिव्हिज्युअल संघाला. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय. शिब्बू इब्बू 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 इब्राहिम आला. इब्राहिम. चला नवीन फलंदाज पाहतो. इब्राहिम आलेला आहे. इब्राहिम पाहायला भेटतोय. धाव सांगितले त्यापर्यंत 33 3 विकेट. हो, चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चेंडू काढतोय सीमारेषा पार.
येतोय चौकार. धावसंख्या 4 वाढते. 37 37 धावा पाहायला भेटतात स्कोअर कार्डवर. 3 गडीच्या मोबदल्यात आलेला पहिला खणखणीत दणदणीत चौकार मारलेला आहे इब्राहिमने. थोडं मिसफील पाहायला भेटले इथे. हो चांगला चेंडू. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट येतोय. यालाच म्हणतात क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते इथे. आता चेंडूचा विचार केला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकामधला. हो इथे गडी बाद होतोय. झेल बाद होतोय गडी. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 4 षटका धावसंख्या झाली ती 37 आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते मुरबे संघाला 38 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू 38 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. चला सामना चालू करायचा. पंच 24 चेंडू 38 धावांचा पाठलाग करायचा आहे मुरबे संघाला. चला मुरबे संघ मैदानात आपल्या सर्वांचे बल्लेबाज पाठवायचे आहेत. चला लवकर घाई करा मुरबे संघ. 24 चेंडू 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मापक असं आव्हान ठेवलेलं आहे इनविजल संघाने मुरबे संघासमोर. चला सर्वांचे बल्लेबाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्ट्राईकला कोण आहे? ध्रुव. ध्रुव आहे का? ओके. चला घाई करा लवकर. 24 चेंडू 38 धावांचा पाठलाग करत आहे. सामना स्टार्ट होतो इथे. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज पालवडा तो राहुल. स्ट्राईकला येतो ध्रुव. नॉन स्ट्राईकला येतो तेजस. पुन्हा सज्जल गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. फुलटाच चेंडू. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय राहुलेचा. पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावांनी आपल्या संघाचं खातं खोलतोय. डीजे होऊन जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद डीजे. बत्ती आता जलणार. थोड्या वेळात पाहायला भेटणार आपल्याला. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय राहुलेचा ध्रुवने. पुन्हा सजल गोलंदाज राहुल. राहुल टू ध्रुव. ओ हलक्यात खेळल्या बोला चेंडू डिक्लर जोन मध्ये जातो. चेंडू 1 धाव येते. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर चौका, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेले. यालाच म्हणतात क्रिकेट.
कुठल्या चेंडूला सन्मान करताय, खराब चेंडूला दिशा द्यायचे, हेच आपल्याला पाहायला भेटते इथे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटते. धाव संख्या 5 झालेली आहे, बिनबाद 5. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला चेंडू, जातोय चौकारा करता. धाव संख्या 4 ने वाढते, बिनबाद 9. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला घाई करा लवकर. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा सजल गोलंदाज राहुल, स्ट्राईकला तो ध्रुव. आणि इथे गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय मुरबे संघाला ध्रुवच्या रूपामध्ये. बॅक टू द आउट. धन्यवाद धन्यवाद डीजे. हार्दिक ना. धन्यवाद धन्यवाद डीजे. हार्दिक आहे ना. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झालेत, 4 चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातले. पुन्हा सजल गोलंदाज राहुल, स्ट्राईकला तो हार्दिक. चला स्टार्ट. धावसंख्या आतापर्यंत झाले ते 1 गडीच्या मोबदल्यात 9. चांगला फटका इथे पाहायला भेटतोय, चांगला क्षेत्रक्षण इथे पाहायला भेटतोय. हो चांगला क्षेत्रक्षण इथे पाहायला भेटतोय. चेंडू अडवला गेलेला आहे, 1 धाव इथे कंप्लीट केलेला आहे. चांगला बॅकअप पाहायला भेटतो इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल संघाकडून. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्येला ती 1 गडीच्या मोबदल्यात 10 झालेला आहे धावसंख्या. पुन्हा सजल गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन राहुल पाहायला भेटतोय गोलंदाज मार्फत. ओ हलक्यात त्याने केलेला चेंडू, 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 11 झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्येला ती 1 गडीच्या मोबदल्यात 11. चला धन्यवाद डीजे. डीजे मास्टर धन्यवाद. इथे स्कोर लिहायचा, इथे बॅट्समॅन नेम आता झाले, आउट झाला तर इथे बॉल लिहायचे, बॉलर नेम सांगायचा आहे. चला बॉलर आला मिथलेस पाहायला भेटतोय, नवीन गोलंदाज पाहिला मिथलेस. धाव सांगितलं ते आतापर्यंत 11 धावा झालेले आहे. चला तो छोटा मुलगा कोणा त्याला बाहेर काढायचा आहे. थांबा, तो कुणाचा मुलगा आहे? अरे भाई लेके जाओ उसको, किसका लड़का है वो? हो हलक्यात गेलेला चेंडू पाहायला भेटतोय. 1 धाव इथं कंप्लीट केलेलं आहे. धाव सांगितलं ते 1 गडीच्या मोबदल्यात 12. पाहूया आता ह्या चेंडूवर कोणाचे 12 वाजतील. चला पुन्हा सजल गोलंदाज मिथले स्ट्राईकला येतो हार्दिक. आणि इथे गडी बाद होतोय बॉक्सच्या रूपामध्ये.
धन्यवाद डीजे मास्टर. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय. निर्भय आलेला आहे. चला पुन्हा सजल गोलंदाज मिथलेश पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. हो चांगला फटका तितक्यात काढणं क्षेत्ररक्षण आणि इथे रनआउट होतोय. गडी बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय मुरबे संघाला. निर्भय बाद होतो इथे रनआउटच्या रूपामध्ये. पाहूया कोण येतो निर्भयची जागा घेण्यासाठी. अंचू आलेला आहे. अंचू अंशू अंशू आहे का. अंशू. चला पुन्हा सजल गोलंदाज मिथलेश पाहायला भेटतोय. चेंडूचा विचार केला जातो. चेंडू फेकून दिला 3. फुल टच चेंडू गॅप शोधलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या 16. धन्यवाद डीजे. धन्यवाद. चला पंच लवकर मॅच चालू करा. प्रत्येक चेंडूवर टीम मिटिंग नको. षटक संपलं की टीम मिटिंग घ्यायची आहे. पुन्हा सजल गोलंदाज मिथलेश स्ट्राईकला येतो. ध्रुव. ओ इथे झेल सुटलेले आहे. चुकीला माफी नाही इथे आणि इथे झेल सोडलेली आहे. अजून दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू शिल्लक. चला घाई करा मुरबे संघ. आपणही घाई करत आहे. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या वाढते मुरबे संघाची. 3 गडीच्या मोबदल्यात 20 धावा झालेल्या आहे. अजून 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा बनवायचे आहेत. विकेट किती गेले. 3-4. त्यांचे 4 आहेत. तुमचे 3 आहेत. 12 चेंडू 18 धावा. चला पाहूया कोण येतो गोलंदाज. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो. बिपिन येतोय गोलंदाज. तिसरं षटक घेऊन येतोय मार्गस्थ. बिपिन येतोय गोलंदाज पाहायला भेटतो. 12 चेंडू 18 धावा. स्ट्राईकला येतो फलंदाज अंशू. हो चांगला ब्लॉकमध्ये चेंडूला खोदून काढायला. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. चांगला चेंडू पाहायला भेटले. तो चांगला पुश केला चेंडूला. 1 धाव येते. ते 1 धावने धावसंख्या वाढते. 3 गडीच्या मोबदल्यात 21. अजूनही 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ते 17 धावा. हो इथं झेल सुटलेले आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. ओ मोठा गडी बाद होण्याचा प्रयत्न पाहायला भेटते. झेल सुटलेले आहे ते ध्रुवचे. 1 धाव येते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या येते 22. अजूनही 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू 16 धावा.
चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटते. गडी बाद होतो, अंशू बाद होते रनआउटच्या रूपामध्ये. चौथा धक्का बसतोय मुरबे संघाला अंशूच्या रूपामध्ये. धन्यवाद डीजे. 9 चेंडू 16 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते इंडिव्हिज्युअल संघाकडून. चांगली फेकी पाहायला भेटते. आता नवीन फलंदाज पाहायला भेटते तो हो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. चेंडू अडवला गेलेला आहे. काय क्षेत्ररक्षण पाहिलं, दर्जादार क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला गेला आहे. एक धाव येते. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या येते मुरबे संघाची. 4 गडीच्या मोबाईल 23. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. पुन्हा सजल गोलंदाज बिपिन. चांगला फटका इथे पाहायला भेटते. तिथे त्यांचे क्षेत्ररक्षण आहे. एक धाव इथं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या येते 24. 4 गडीच्या मोबदल्यात. डॉट द्यायची. किती पाहिजे? 14 पाहिजे ना. 7 चेंडू 14 धावा. चांगला फटका येते. तितके चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटते. एक धाव इथं कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या झाली ते 3 षटकांमध्ये. धावसंख्या ते 25. 4 गडीच्या मोबदल्यात अजूनही 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. ते 13 धावा बनवायच्या 6 चेंडूमध्ये मुरबे संघाला. सहा चेंडू 13 धावा. चला घाई करा. पंच बिट्टू थोडं घाई करायचे. 6 चेंडू 13 धावा. स्ट्राईकला फलंदाज पडतो. ध्रुव पाहायला भेटतोय. पहिला नवीन गोलंदाज कोण शेवटचे षटक घेऊन शब्बू आलेला आहे. गोलंदाज शिब्बू आलेला आहे. 6 चेंडू 13 धावा. चला लवकर क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. 6 चेंडू 13 धावा. चांगला फटका, कडक प्रहार पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते मुरबे संघाचे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती मुरबे संघाची 4 गडीची आहे. मुबवल्यात 29. अजूनही 5 चेंडू 9 धावा. पाच चेंडू 9 धावा. चांगला प्रहार पाहायला भेटत. पहिला चेंडू चांगला समाचार घेतलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. चेंडू उचली घेऊन जातो सीमारेषा पार. येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाडतोय. ध्रुवच्या बॅटमधून एक आपलातून खेळी पाहायला भेटते. काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चला घाई करा. इंडिव्हिज्युअल संघ 4 चेंडू 5 धावा. दोघांचे समान विकेट आहेत. 4-4 विकेट दोन्ही संघाचे गेलेले आहेत. 4 चेंडू 5 धावा. युसुफ सर आपण यायचं आहे व्यासपीठावरती. पुन्हा एकदा गॅपमध्ये मारला चेंडू. चेंडू अडवला गेलेला आहे. एकदा इथं कंप्लीट केलेले आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. दर्जेदार क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला गेला आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत.
धावसंख्या एकने वाढते. धावसंख्याला ती 34. अजूनही 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. हो पुन्हा एकदा हलक्यात खेळला चेंडू. का नाही ध्रुवला स्ट्राईक द्यायची आहे कारण ध्रुवच्या बॅटून चांगले फटके बल्लेची पाहायला भेटते. 1 धावा येते. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 3 धावा. दोघांचे विकेट सेम आहेत. 4-4 गेले दोघांचे विकेट. 2 चेंडू 3 धावा. दोघांच्या सेम विकेट आहेत. गॅप मध्ये मारायला फटका चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एकदा इथे कंप्लीट केलेले आहे. पाहूया आता धावसंख्या 36. आता 1 चेंडू बनवायचे आहेत. 2 धावा. 1 चेंडू 2 धावा बनवायचे आहेत. आता जर मॅच टाय झाली तर बॉल आउट होणार आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मॅच टाय झाली तर बॉल आउट होणार आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 36 झालेला आहे. 1 चेंडू 2 धावा. मॅच टाय झाली तर बॉल आउट होणार आहे. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची याची. चला काय मॅच पाहायला भेटले. एकतर्फे मुरबे, दुसरीकडे इंडिव्हिज्युअल संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. दोरपूजा ग्राउंडवरती पाहायला भेटते. चांगली मॅच पाहायला भेटते इथे. चला 1 चेंडू 2 धावा करायच्या आहेत. पाहूया आता शेवटचा चेंडू घेऊन येतो सज्जल गोलंदाज. स्ट्राईकला येतो. हो इथे गडी बाद होतोय. इंडिव्हिज्युअल संघ विजय झालेला आहे. काय गोलंदाजी करतो शब्बीरने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय करून दिलेला आहे. चला दोन्ही संघ टॉस दीपक 11 आणि इंडिव्हिज्युअल या दोन्ही संघ कर्णधारी टॉससाठी यायचा आहे. चला